लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटवर जमा होऊ शकतो अशा स्वरूपाची एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। तर कोणत्या ताईला आज सकाळपासून पैसे जमा झालेत का त्यांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। 8वा हप्ता ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहात। बरेच दिवस झाले पण पैसे तुमच्या अकाउंटला येत नाहीत म्हणून बऱ्याच ताई आता नाराज झालेल्या आहेत। महाराष्ट्रातील बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी नाराज आहेत। आता फक्त फेब्रुवारी महिन्याचे 2 दिवस राहिलेले आहेत तर मग हप्ता जमा होईल की नाही। तर लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। नेमकी बातमी काय आहे, हप्ता तुम्हाला का जमा होत नाहीये किंवा हप्ता तुम्हाला कोणत्या टाइमला जमा होणार आहे या स्वरूपाचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो तुमची काळजी करणं स्वाभाविक आहे कारण की तुम्हाला पैसे येत नाहीयेत, हप्ता जमा होत नाहीये। लाडक्या ताईंनो तुम्हाला हप्ता 100% येणार आहे पण जर तुम्ही अपात्र झालात तर तुम्हाला पुढचे हप्ते येणार नाही। ता कधी येणार आहे हे म्हणत राहण्यापेक्षा आपल्याला एक गोष्ट सतत चेक करत राहायची आहे की आपण अपात्र तर ठरलेलो नाही ना। लाडक्या ताईंनो परत एकदा सांगते, काळजी करू नका, फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला एक गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे आपण अपात्र ठरायला नको। कारण पुढे 2100 रुपयाचा हप्ता चालू होणार आहे आणि 1500 रुपये या महिन्यात भेटणार आहेत। तुम्ही जर अपात्र झालात तर तुमचे हप्ते बंद होणार आणि तुम्हाला दर महिन्याला 2100 रुपये मिळणार नाही। आणि हप्ता बंद व्हायला नको म्हणून दररोज ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या तुम्हाला सतत चेक करत राहाव्या लागणार आहेत। तर लाडक्या ताईंनो बघा, सरकारने जवळपास 50 लाखांचा टार्गेट ठेवलेला आहे आणि सरकार या योजनेतून जवळपास 50 लाख महिला बाद करणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं नाव या लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून बाद नको व्हायला। बाकी हप्ते तर दर महिन्याला येतच राहणार आहेत, त्याच्याबद्दल कोणीही काळजी करू नका। लाडक्या ताईंनो आज कोणाला पैसे आले आहेत का? आले असतील तर मला खरं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि नसतील आले तर नाही आलं असं लिहून पाठवा। आणि लाडक्या ताईंनो एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून सांगते ते म्हणजे आज सकाळपर्यंत तरी कोणत्याही लाडक्या ताईला 8वा हप्ता भेटलेला नाही। पण कोणत्या जिल्ह्यामध्ये जर कोणत्या ताईला पैसे आले असतील तर त्यांनी मला कमेंट मध्ये त्यांचं नाव व जिल्हा आणि पुढे पैसे आले असं लिहून पाठवायचं आहे। तर बघा आजची बातमी आहे आणि साम टीव्ही न्यूज चॅनलवर आलं होतं की आज कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना 8वा हप्ता जमा होणार। त्यानंतर जी24 तासची काल बातमी होती की आजपासून कोणत्याही क्षणी हप्ता जमा होणार पण अजूनपर्यंत कोणालाही हप्ता जमा झालेला नाही। अशा बऱ्याचशा न्यूज चॅनलवर ही बातमी आली होती की आजपासून पैसे येतील, उद्यापासून पैसे येतील, पण अजूनही कोणाला पैसे आलेले नाहीये। जर कोणाला आले असतील तर त्यांनी मला खरं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की मी कालच चेकवर सही करून आलेलो आहे आणि पुढील 8 दिवसात लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळून जाईल। पण आता 8 दिवसाच्या वर दिवस झालेले आहेत तरी सुद्धा कोणत्याही लाडक्या बहिणीला हप्ता त्या ठिकाणी भेटलेला नाही। त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की 2 ते 3 दिवसात पैसे येतील पण अजूनही कोणालाही पैसे आलेले नाहीयेत। नेमकी काय प्रॉब्लेम आहेत, काय कारण आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सांगणार आहे। हप्ता यायला एवढा उशीर का लागतो याची कारण आपण व्हिडिओ मध्ये पुढे जाणून घेऊया। फेब्रुवारी महिना संपायला अवघे 2 दिवस उरलेले आहेत पण अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीयेत। दरम्यान लाखो अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आणि अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे हप्ता मिळणार नाही। दरम्यान फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटेल याकडे सगळ्याच महिलांचं आता लक्ष लागलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही भेटला नसल्याने महिलांमध्ये अतिशय नाराजी पसरलेली आहे आणि आता असं सांगितलं जातंय की अर्जांची पडताळणी सर्व जिल्ह्यांची पूर्ण झाल्याशिवाय 8वा हप्ता कोणत्याही महिलेला भेटणार नाही। आणि असंही सांगितलं जातंय की अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे फेब्रुवारी महिना निघून गेला तरी चालेल पण अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही महिलेला 8वा हप्ता दिला जाणार नाही आणि 8वा हप्ता मिळण्यासाठी मार्च महिना निघेल असंही सांगितलं जातंय। त्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला 8वा हप्ता मार्च महिन्यात सुद्धा येऊ शकतो। त्यामुळे लाडक्या ताईंनो कोणीही काळजी करू नका, 100% तुम्हाला 8वा हप्ता मिळून जाईल पण पडताळणी सुरू असल्यामुळे यासाठी थोडासा वेळ लागतोय। आणि तुमचा अर्ज बाद व्हायला नको यासाठी काय चेक करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते। लाडक्या ताईंनो पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी
रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही योजना कायम चालू राहणार आहे। मग कितीही नियम येऊ द्या, कितीही अटी लागू द्या, तरीही तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे मिळणार, 100% गॅरंटी देऊन सांगते। तर लाडक्या ताईंनो, तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे। कोणत्या ताई 8व्या हप्त्याबद्दल टेन्शन घेऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या सुद्धा 8व्या हप्त्याबद्दल टेन्शन घेणार नाही, काळजी करणार नाही। तुम्हाला 8वा हप्ता 100% मिळून जाईल, फक्त थोडा उशीर होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।